आज आहे चतुर्थी आणि गुरुवार पण आहे, तर म्हटलं चला मस्त असं उंबरठा पूजन करूया आणि छोटीशी रांगोळी पण काढून घेतली। नंतर देवाचे भांडे वगैरे घासले आणि छान देवघर पण क्लीन करून घेतले, सर्व स्वच्छ केलं आणि नंतर मग देवघर पण क्लीन केलं, कारण की 2 दिवस झाले होते पूजा वगैरे झालीच नव्हती घरात, त्यामुळे आज सर्व स्वच्छ करून घेतलं आधी आणि नंतर मग मस्त देवाची पूजा केली। आणि आज चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाची पण मस्त अशी पूजा करून घेतली आणि देवपूजा होते ना सकाळी, तेव्हा खरंच खूप छान वाटतं, दिवसभर एकदम प्रसन्न वाटतं आणि दिवस पण छान जातो। तर इकडे मस्त अशी पूजा झाली होती आणि मला तरी खूप भारी वाटते सकाळी सकाळी पूजा होते तेव्हा, पण कधी कधी होतो वेळ, असो चालतं। नंतर मग इकडे चतुर्थी म्हटल्यावर साबुदाणा खिचडी तर आलीच आणि थोडी जास्तच बनवली होती, कारण की मुलांना वगैरे खूप जास्त आवडते, म्हणजे सर्वांनाच आवडते साबुदाणा खिचडी। तर इकडे मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार केली होती आणि त्यावरती वरून साखर आणि थोडं लिंबू टाकून घेतलं, आंबट गोड चव खूप भारी लागते। तर इकडे मस्त अशी गरमागरम खिचडी रेडी झाली, मी तरी आता खाऊन घेते, पण तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।